राजुरा येथील वेकोलीच्या धोपटाळा कामगार वसाहतीत 36 वर्षीय विवाहित महिलेचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने गळा कापून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे। शीतल रणधीर कुंभारे असं मृतक महिलेचं नाव आहे। या प्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। शीतल ही उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या छोट्या मुलीसह राजुरा येथील धोपटाळा क्वार्टर येथे आली होती। शीतल ही उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या छोट्या मुलीसह राजुरा येथील धोपटाळा क्वार्टर येथे आली होती। शीतलची आई व भाऊ देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले होते। घरी केवळ शीतल आणि तिची मुलगी होती। 29 मेच्या रात्री अज्ञात इसमाने घरात घुसून शीतल यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला। सकाळी मुलगी जागी झाल्यानंतर हा रक्ताळलेला थरार उघडकीस आला। घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली। माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। यानंतर या घटनेची तक्रार मृत महिलेचे पती रणधीर कुंभारे यांनी राजुरा पोलीस ठाण्यात दिली। या प्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या खुनामागील उद्देश अजून स्पष्ट झालेला नाही। आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि राजुरा पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे।